आजचा पत्रकार परिषदेचा मूळ मुद्दा आपल्या सगळ्यांसमोर मी थोडक्यामध्ये मांडतो. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की लोणावळा शहर हे हिल स्टेशन म्हणून जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि हॉटेल व्यवसाय हा इथला फार महत्त्वाचा एक व्यवसाय राहिलेला आहे. आता हा हॉटेल व्यवसाय मधल्या काही काळामध्ये हे संपूर्ण वर्षच निवडणुकीचं गेल्या कारणानं थोडा आर्थिक विवंचनेमध्ये हा व्यवसाय आहे आणि असं असताना आता लग्नसराई तुळशीचं लग्न झाल्यानंतर लग्नसराई सुरू झालेली आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणाहूनही लोणावळा शहरामध्ये वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये लग्न करण्याच्या संदर्भामध्ये बरेच लोक इथं येत असतात आणि लग्न सोहळे, मोठे मोठे लग्न सोहळे इथं होत असतात. पण हे लग्न सोहळे होत असताना ज्या हॉटेलमध्ये लग्न सोहळा होतोय तिथल्या हॉटेल व्यावसायिकांनी आजूबाजूच्या नागरिकांचा, राहणाऱ्या वस्तीचा, तिथल्या रहिवाशांचा विचार करणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच ही प्रेस कॉन्फरन्स आजची मुद्दाम घेतलेली आहे. आपल्याला सगळ्यांना जर लक्षात असेल की गेले कित्येक वर्ष या हायवेवरील जे हॉटेल्स आहेत तिथे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लग्न सोहळे होत असतात. हा लग्न सोहळा कमीत कमी 3 दिवसाचा लग्न सोहळा असतो आणि 3 दिवस म्हणजे एक दिवस त्यांची ती संगीत संध्या असते, दुसऱ्या दिवशी काही कार्यक्रम असतात, तिसऱ्या दिवशी मग ते रिसेप्शन होऊन संपतो. अशा पद्धतीचं हे 3 दिवसाचे मोठमोठे लग्न सोहळे, काही 2 दिवसाचे असतात, काही 3 दिवसाचे असतात, असे लग्न सोहळे या लोणावळ्यामध्ये पार पडत असतात. पण हे लग्न सोहळे पार पडत असताना आम्हाला आता काही रहिवाशांना, जे स्थानिक रहिवाशी आहेत त्यांना काही या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. ते अशा पद्धतीनं आहे की या लग्न सोहळ्यांमध्ये सकाळी 8:30 वाजल्यापासून जो कार्यक्रम चालू होतो तो रात्री 10:30, 11, 11:30 वाजेपर्यंत, कधी कधी 12 वाजेपर्यंत, जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत हे कार्यक्रम चालू असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तो 7:30-8 वाजताच त्यांचे पाहुणे येत जात असतात. त्यावेळेस यांचा ढोलीबाजा जोरजोरामध्ये चालू ढोलीबाजा चालू झाला की नंतर मग त्यांचं ते जेवणाचे ते कॅटरिंगवाले येतात, त्यांचं ते दान सगळं ते चालू असतं. ते झालं की संध्याकाळी मोठा डीजेचा साऊंड चालू होतो. तो कुठेतरी आम्ही पोलिसांना फोन केला, थोडंफार जास्त प्रेशराईज केलं की मग ते कुठेतरी कधीतरी थोडासा आवाज कमी करून बंद होतो. ते झालं की लगेच त्यांचं ते कॅटरिंगचे ते जोरजोरात भांडे टाकणं, जोरजोरामध्ये आवाज करणं, तो त्रास चालू. तो नाही झाला की लगेच यांच्या पॅकिंग करणाऱ्या त्या गाड्या असतात, त्या टेम्पो मोठमोठे, ते आजूबाजूला दोन्ही साईडला पार्क असतात. आता या सगळ्या त्रासाला लोणावळा नागरिकांनी का सहन करायचा, हा त्रास हाही मूळ मुद्दा आहे. खरं तर हायवेवरती आज ऍक्सिडेंटल प्रॉन एरिया म्हणून त्या एरियामध्ये बघितलं जाईल. मी नाव घेऊन तुम्हाला सांगेन की आता समजा कालचीच गोष्ट आहे, मॅपलमध्ये आताही लग्न चाललेलं आहे. तुम्ही जर आता बघितलं जाऊन तर मॅपल गार्डन आहे हायवेवरती, तिथं एक लग्न चाललेलं आहे. दोन्ही रस्त्याच्या दुतर्फा पूर्ण पार्किंग आहेत, मोठमोठे टेम्पो लागलेले आहेत. त्यांचे जे लगेज म्हणजे हे जे इव्हेंटवाल्यांचं जे सामान आहे त्यांच्या गाड्याही बाहेरच पार्क आहेत. जे टुरिस्टवाले येणार आहेत, जे त्या लग्न सोहळ्याला हजेरी लावायला जे लोक येणार आहेत त्यांच्याही गाड्या दुतर्फा पार्क आहेत. आता तुम्ही मला सांगा, जर लोणावळ्यामध्ये या भागामध्ये कुमारपासून किंवा आमच्या इथपर्यंत एखाद्याला वडापाव घ्यायचा, एखाद्याला चिक्की घ्यायची किंवा एखाद्याला काही घ्यायचं, रस्त्याच्या बाजूला गाडी लागली तर फाईन पडतो. जरा वेळ 1 मिनिटं जरी गाडी उभी राहिली तरी, जराशी कुठं बाजारामध्ये कुठं गाडी लागली की आपण हॉर्न मारून त्याला म्हणतो का रे तू इथं गाडी लावतो बाजारात. मग ह्या दोन्ही साईडला हायवेवरती मूळ हायवे जो आहे त्याच्यावरती दुतर्फा पार्किंग, ती कोणालाच दिसत नाही. आज माझी सोसायटी तिथं आहे, यांची त्या आउट साईडला आहे, अजून बऱ्याच नागरिकांच्या तक्रारी या आहेत. मग तिथं येता जाता आम्हाला इतका त्रास होतोय की आता आम्हाला बाहेर पडायचं म्हटलं, मुलाला जरी बाहेर पडलं तरी मला त्याच्याबरोबर पडावं लागतंय. इतक्या माझ्या दोन्ही सोसायटीला म्हणजे माझ्या या साईड व्हॅली पार्किंग तिथे ठेवू नसेल शकत, तर मग तुम्हाला हायवेवरती पार्किंग करायची परवानगी दिली कोण? तुम्ही ते जिथं पार्किंग आहे तिथं तुमच्या लग्नाचे सोहळे होतात आणि बाहेर तुम्ही रस्त्यावरती पार्किंग करता. हा महत्वाचा मुद्दा आहे. याच्यावरती पोलीस प्रशासनाने असेल, लोणावळा नगरपालिकेने असेल, आणखीन कुठले प्रशासन असतील, यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. आज आमचा दहीहंडी आली, गणपती आली, नवरात्र आली, आमच्या गावातल्या हळदी आल्या, गावातले लग्न सोहळे आले. आम्ही परवानगी घ्यायला पोलिसांकडे, ऑथोराइज पोलीस प्रशासनाकडे आम्ही जातो, ती परवानगी घेतो. त्या परवानग्या घेतल्यानंतर वाजवायच्या पण याच्यात आवाज कमी करा,
पोलीस प्रशासनही कधी कधी डायरेक्ट तिथं येतं, बंद करा, हे करा. माझा तर अनुभव असा आहे, मी तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे जयंतीच्या दिवशी, शिवाजी महाराजांची जयंती होती, आम्ही महाराजांचेच गाणे लावून निघालो होतो डीजेच्या परवानगी घेऊन, डीजे लावून तिथून भांगरवाडीतून. एक वेळ अशी होती की त्यावेळेस तो डीजे बंद करायला पोलीस प्रशासनाने लावला होता. आज माझ्या सोसायटीमध्ये कमीत कमी 7 जण आहेत, ते ओल्ड एज लोक आहेत सगळे, की ते 70-72 वर्षाचे लोक आहेत. आणि त्याच्या बाजूला एक ॲरॉन रिसॉर्ट म्हणून तिथं ते लग्नाचे समारंभ होतात. आम्ही वारंवार, आमची लोकही त्यांना विनंती करतात की तुम्ही आवाज कमी करा, तुम्ही आवाज कमी करा. ते आवाज बिलकुल कमी करत नाही. ते हॉटेलवाले पण ऐकत नाही, ते लग्नवाले ऐकत नाही, कोणीच ऐकत नाही. बरं, पोलिसांनाही फोन केला तरी आज तुम्ही आम्हाला सांगता, दरवेळेस गणपती बसले की आपण गणेशोत्सवाच्या वेळेस आपण शांतता कमिटीच्या मीटिंग घेतो, एवढ्या डेसिबलच्या पुढे आवाज नाही पाहिजे एवढा. मी स्वतः आहे ना, मी शांतता कमिटीमध्ये गेले कित्येक वर्ष आहे. मी शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये आवाहन करत असतो आम्ही की तुम्ही डीजे वापरू नका म्हणून. आज तुम्हाला माहिती असेल लोणावळ्यामध्ये खूप कमी प्रमाण आहे आपल्या डीजे वापरायचं. डीजे व्यावसायिक पण वैतागले असतील की त्यांचं प्रमाणच खूप कमी. आपण डीजे लावतच नाही, स्वतःचे सगळ्यांचे ढोले जिमचे खेळ हे ते अशा प्रकारे असतात. आणि मग हा मुंबईवरून येणारा लोक इथं व्यवसाय करतात. तुम्ही व्यवसाय करता करा, व्यवसायाबद्दल आमची काय हरकत नाही, ठीक आहे ना, आम्ही एखाद दिवस सहन करू. पण 3-3 दिवस जर तुमच्या गाड्या बाहेरच पार्क होणार असतील, 3-3 दिवस जर तुमचे डीजे जोरजोरात चालणार असतील, 3-3 दिवस जर सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10, हा नाहक त्रास का सहन करायचा? आवाजाचं पोल्युशन हे एवढं मोठं आहे. आज तुम्हाला ग्रीन ट्रिब्युनलमध्ये तुम्ही गेलात किंवा महाराष्ट्र ग्रीन ट्रिब्युनलमध्ये गेलात, कुठे गेलात तरी त्याच्यावरती ऍक्शन होऊ शकते ना. पण तिथपर्यंत जाण्यापेक्षा आमचं मत असं आहे की पोलीस प्रशासन यांना आवाजाचं बंधन का नाही घालत? एवढे मोठे डीजे जोरजोरात वाजतात, एवढे मोठे इव्हेंट तिथं होत असतात, आणि एवढं करू नये. चला, आम्ही त्याच्यातही आम्हाला अजून एक संधी बघायची दृष्टिकोन आमचा असतो की आज आमच्या इथल्या डीजेवाल्याला, आमच्या इथल्या मांडववाल्याला, आमच्या इथल्या कॅटरिंगवाल्याला, आमच्या इथल्या हारवाल्याला, आमच्या इथल्या अजून त्या घोडीवाल्याला किंवा आणखीन किती लोकांना, बँडवाल्याला किती बिझनेस मिळतो इथल्या लोकांना. हाही एक महत्वाचा मुद्दा आहे की आज एवढा त्रास आम्ही सहन करतोय, ठीक आहे, चला करूया. पण हे जे येतात हे सगळे मोठे मोठे इव्हेंटवाले येतात, मोठमोठे इव्हेंटवाले इथं डीजेचं हे लावतात. आमच्या इथले स्थानिक डीजेवाले किती आहेत की त्यांना काही कामच मिळत नाही. आज रंगपंचमीला वर्षातून एकदा आम्ही डीजे वापरतो, फक्त एकच डीजे असतो वर्षातून एकदा डीजे. ती पोलीस प्रशासनाची पूर्ण परवानगी घेऊन थोडा आवाज वाढला की इथून येतो, अरे तुमचा आवाज वाढलाय, आवाज कमी करा. तक्रार आजूबाजूचं कोणीच करत नाही. इथं आम्ही आजूबाजूची लोक तक्रार करतो, पण त्यावेळेस कारवाई होत नाही. आम्हालाही माहिती ना, हॉटेल व्यवसाय हा चालला पाहिजे, लग्नांवरती, कॉन्फरन्सवरती, कारण नुसत्या रूमवरती हॉटेल चालत नाही. मलाही माहिती आहे त्या गोष्टी. पण हॉटेल व्यवसाय चालत असताना तुम्ही त्यांना काहीतरी बंधनं घालून दिली पाहिजेत ना. काहीतरी तर बंधनं तुम्ही घालून द्या त्यांना. दान 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 सगळीकडेच दणदणाट, तर ढोली बाजाचा आवाज, याचा आवाज, इव्हेंटचा आवाज. मग ज्या हॉटेलच्या आजूबाजूला लोकल वस्ती आहे की जिथं लोक राहतात, तेच तुम्हाला रिक्वेस्ट करतात आहेत ना. मी गेले 2 ते 3 वर्ष या गोष्टींवर संघर्ष करतोय. माझा पोलीस स्टेशनला 10 वाजता फोन गेला की तेच आता मला म्हणतात की आवाज वाढलाय का, आवाज कमी करायचा आहे का. ही वेळ येते आमच्यावरती. आज हायवेवरती अशी कंडिशन आहे की तिथल्या हायवेवरच्या सोसायट्या ज्या आहेत, गौतम सोसायटी आहे, नवरत्न सोसायटी आहे, त्याच्या पुढे अजून ते यांच्या फाचरमम्मी तिथला मधला रोड आहे, तिथून निघायचं म्हटलं तरी आम्हाला भीती वाटते, किंवा मुलाला बाहेर काढायचं म्हटलं तरी आम्हाला भीती वाटते. अशी कंडिशन. कारण एकाच वेळेस रिजंटाला लग्न चालू होतं, एरॉनला चालू होतं, मॅपलला चालू होतं. मॅपलच्या पूर्ण गाड्या दोन्ही साईडने लागल्या होत्या. यांच्या सगळ्यांच्या जेवढ्या गाड्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या आलेल्या आहेत, टेम्पो बिम्पो, ह्या सगळ्या गाड्या आजूबाजूला पार्क झालेल्या आहेत. बसच्या बस हायवेवरती पार्क झालेल्या आहेत. आज जर सोसायटीतून निघायचं म्हटलं की इकडून येणारी गाडी दिसत नाही, तिकडून लोक ये जा करतात आहेत. बरं, त्याच्यापेक्षा हाईट अजून तुम्हाला सांगतो की मिरवणुका निघतात, वराती ज्या आपण म्हणतो ना लग्नाच्या, त्या लग्नाच्या वराती निघतात ना, त्याच्यामध्ये कोल्ड्रिंक पण सर्व करतात रस्त्यावरती. इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये कोल्ड्रिंक सर्व करतात. कोल्ड्रिंक ते काय वेलकम ड्रिंक असेल ना, तर त्या सर्व करतात. ते तुम्ही लग्न करा ना, हरकत नाही. तुम्ही तुमच्या पॅसेजमध्ये काय करायचं करा. आवाजही आम्ही सहन करतो, आमची त्यालाही काही हरकत नाही. पण त्याला एक काहीतरी लिमिट पाहिजे. 7 ते 10 आम्ही आवाज सहन करतो ना, आम्ही कुठं नाही म्हटलं, पण त्याला आवाजाला काहीतरी लिमिट पाहिजे. आज तुम्ही तो हँगिंग डीजे एवढा मोठा तो लावला की आमच्या तिथल्या बंगल्याच्या याच्या त्याच्या सोसायटीमध्ये दान 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 सगळं, खिडक्या बंगल्यापासून सगळं वाजतं. आज आपण गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येक मंडळांना आपण सांगून ठेवलं असं 10 वाजता डीजे बंद पाहिजे, एवढ्या याच्यामध्ये असं पाहिजे, एवढ्या याच्यामध्ये तसं पाहिजे, एवढंच डेसिबल पाहिजे. आम्ही गन आणल्यात. मग आता गन जातात कुठं? गन जातात कुठं आता?
आणि हे नाही झालं की 7:30-8 वाजता जी लोक येत जात असतात ते वराडी लोक जे येत जातात त्यांच्या स्वागतासाठी ते ढोलीबाजावाले रेडी असतात. ते दान 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 म्हणजे रात्रीचा 10 वाजताचा सुटत नाही की सकाळी 7:30-8 वाजता चालू परत ते दान 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 दान. ही पद्धत नाही ना. व्यवसाय तुम्ही करा ना. व्यवसायाला आमच्या कुठल्याच गोष्टीला नाही. तुम्ही व्यवसाय करा. आम्ही पण त्रास सहन करू थोडाफार, पण इतका की आता हे फार पुढे व्हायला लागलं. एक तर तो रोड झाला एवढासा नॅरो रोड झालेला आहे त्या हायवेला. त्या मॅपलच्या सगळ्या गाड्या आजही तिथं पार्किंग आहे माझ्या सोसायटी तिथं. आम्हाला टर्न मारायचं म्हटलं तरी भीती वाटते की ह्या गाड्या टर्न मारू का नको मारू का नको. मग काय करायला लागतं की जाऊन तिकडे बाजूला थांबायला लागतं. तिथून आज ते माजी पोलीस अधिकारी आहेत शितोळे साहेब, ते वांद्रे साहेब ह्यांचं ढोरेंचं घर तिथं आहे, लोखंड्यांचं घर तिथं आहे. ते काल म्हणत होते की यांचा आवाजच एवढा डीजेचा. त्यांनी काल कंप्लेंट केली. वैयक्तिक किती लोकांना प्रत्येकाला. आज त्या खटाव म्हणून आमच्याकडं एक फॅमिली आहे, आमच्याकडे ते मेहरा म्हणून फॅमिली आहे, तिकडे त्या शॉप म्हणून फॅमिली आहे. सगळे ओल्ड लेडीज आहेत, सगळ्यात म्हाताऱ्या की त्या 70 वर्षाच्या पुढच्या आहेत, झोपूच शकत नाही. अक्षरशः माझ्याकडे काल रिक्वेस्ट केली त्या लोकांनी की नाही तुमसे होता है ना तो हमको सोने की गोली लाके दो नींद की, जान दो नहीं कोई सुनता है तो आपका. इतकी वाईट परिस्थिती आली. आम्ही अर्ज केले नवरत्न सोसायटीच्या नावाने. आम्ही किती वेळा पोलीस स्टेशनला अर्ज केले. मी किती वेळा ह्या हायवेच्या फोटोज काढून मी त्याला लावून दिलेले अर्ज आहेत जुने माझ्याकडे. आणि दरवेळेस आम्ही हेच सहन करतो. आता लोक आम्हाला म्हणायला लागली की तुमच्या ज्याने होतच नाही काही तर तुम्ही काय करू नका म्हणून. इतकी वाईट परिस्थिती. तुम्हाला जर हायवेवरती तुम्हाला जर ट्रॅफिक अलाउड आहे तर तुम्ही तिथं हायवेवरतीच ट्रॅफिक करणार, सगळे अलाउ करणार. तुम्ही दुसरीकडे जाऊन पार्किंग नाही करू शकत. काही प्लॉट मोकळे आहेत पुढं, आणखीन काही प्लॉट भाड्याने घेऊन पार्किंग तिथं होते ना. आता त्या ॲरोनची ज्यावेळेस लग्न असतं त्यांच्याकडे तिथं पार्किंग मध्ये जायचं, तिथे पुढचा प्लॉट भाड्याने घ्यायचे, ते तिकडे पार्किंग करायचे. मॅपलच्या दोन्ही साईडला दोन्ही गाड्या पूर्ण जाम, दोन्ही साईड जाम. एक जण त्यांचा माणूस साधा मॅनेजर तिथं उभाही राहून बघत नाही. त्यांना कशाचं घेणं देणंच नाही. ते त्यांचा व्यवसाय करतात, संपला विषय. त्यांना काही घेणं नाही. तिकडे पडू काय करू काय करू काय करू. एकदा एका टू व्हीलरने सकाळी 7:30 वाजता त्यांच्याच वराडी लोक होती की ते जे समोर हॉटेल घेतात ते हरी इंटरनॅशनल ते रेंटने घेतात, तिकडून त्या लेडीज क्रॉस करत होत्या. तिकडून जोरात टू व्हीलरवाले आले, त्यांना धडकले. एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला. मी जाऊन त्यांना हॉस्पिटलाइज केलं होतं. ज्या घटना घडतात तिथं घडतात घटना. आज मी माझ्या बायकोला सांगू नाही शकत की टू व्हीलर घेऊन तू आता बाहेर नाही, मला लग्न होईपर्यंत तू जाऊ नको बाहेर, कारण तिथं जागाच नाही या साईडने सगळ्या रोडने. आणि तुम्ही आत्ताही जाऊन बघा, तुम्हाला तर दिसतच असेल, तुम्ही शेवटी येता जाताय, पण तुम्ही एकदा जाऊन बघा, त्याचं शूटिंग करून घ्या. दोन्ही साईडला दुतर्फा पूर्ण पार्किंग आहे, सगळ्या मोठ्या मोठ्या गाड्या. बरं त्यांना कोणी सांगितलं, कोण मला आलं ना की ही गाडी इथं नको लावू, आमचा वॉचमॅन किंवा कोण गेलं तर दादागिरी करतात. मग याच्यात चुकी कोणाची? त्या मॅनेजरची. मॅनेजरला काही घेणं देणं नाही. हॉटेलच्या स्टाफला, हॉटेलच्या याला काहीच घेणं देणं नाही. तुम्ही फक्त पॅकेज घेणार, तेवढाच बिझनेस करणार. ही कुठली पद्धत? ज्या वेळेस आपण इकडे कुठेच गाडी थांबू देत नाही, हायवेवरती एक गाडी थांबू देत नाही, आपण कुठे उभी करू, मग त्यांना काय हा मेन मुद्दा आहे आजच्या प्रेस कॉन्फरन्स. आणि हाच मुद्दा आज सगळ्यांच्या समोर जाण्यासाठी मी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. आमच्या स्थानिक लोकांनाही तिथला रोजगार मिळाला पाहिजे. त्या डीजेवाल्यांना, जे कोण डीजेवाले असतील, आणि त्यांनी तेवढ्याच शिस्तीमध्ये तेवढ्याच आवाजात वाजवलं पाहिजे. त्यांना जसं पाहिजे तशी सर्व्हिस प्रोव्हाइड करायला पाहिजे, तर त्यांनाही व्यवसाय मिळेल. आणि हा जो मी सविस्तर आत्ताची जी पूर्ण माहिती सांगितलेली आहे ही कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. हायवेवरची पार्किंग सगळ्यात मेन म्हणजे बंद व्हायला पाहिजे. आणि आज मला तर नवल वाटतं की त्या हायकोर्ट कमिटी पण आमच्याकडे बसलेली आहे लोणावळा नगरपालिकेमध्ये. आज तुम्ही हायवेवरून ते ड्राईव्ह थ्रूची परमिशन देता. आज ते काहीतरी एक ब्रँड आलेला आहे तिथे, ते याच्या तिथे काय ते बर्गर किंग का काय, आणि ते अजून एक डॉमिनर, तिथे ड्राईव्ह थ्रूची परमिशन दिली तुम्ही. त्या हायवेवरती सॅटर्डे संडेला गाडी जात नाही. आम्हाला हायवे नाक्यावरती यायचं म्हटलं की आम्ही मधून मातृशाळेचे तिथून टर्न मारून बस स्टँड मधून गाडी घेऊन येतो, आणि तुम्ही तिथे ड्राईव्ह थ्रूची परमिशन दिलीच ना. नगर त्यांनी चालू केलं म्हटलं नगरपालिकेनेच परवानगी दिली असणार. कशी ड्राईव्ह थ्रूची परमिशन होतं? हायवेवरून, मेन हायवेवरून एंट्री घ्यायची, आतमध्ये जायचं, तुमची ऑर्डर द्यायची, तिथून पार्सल घ्यायचं, आणि मग फिरून तुम्ही गाडी परत अशी आणायची. याला ड्राईव्ह थ्रू म्हणतात. हायवेवरून गाडी आत जाणार, ती फिरून येणार, आणि ती परत ती गाडी त्याच हायवेला जॉईन होणार, की हालाकी तिथं टू व्हीलर जायला पण जागा नाही. तुम्ही अशा परवानगी दिली की सगळ्यात मोठा ऍक्सिडेंटचा स्पॉट येतो आत्ताचा. हे आता जाणवणार नाही, पण ज्या वेळेस एखादी दुर्दैवी घटना होती ना त्यावेळेस मग आपण ओरडत बसतो प्रत्येक गोष्टीला. आज या लग्नांच्या याच्यामध्ये पण आता जाणवत नाही, पण ज्या वेळेस दुर्दैवी घटना होईल
त्यावेळेस मग ओरडण्यात काय उपयोग आहे? मी त्याच्या अगोदर म्हणून मी ओरडतोय आज. काय काय कोणाला वाईट वाटेल, काय कोणाचं काय मला त्याच्याशी घेणं नाही, पण हा ऍक्सिडेंटल स्पॉट येते आणि हे होण्यासारख्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये काहीतरी प्रशासनाने शिस्त आणली पाहिजे, प्रशासनाने त्याच्यावरती जरब बसवली पाहिजे, प्रशासनाने यांना शिस्त घालून द्यायला. त्यांचे व्यवसाय बंद करा असं माझं बिलकुल म्हणणं नाही, पण याच्यावरती शिस्त ही बसलीच पाहिजे. आणि ही जर शिस्त बसली नाही ना तर याच्या पुढे मी तरी वैयक्तिक मी याचं पुढे आंदोलन छेडणार म्हणजे छेडणार. कारण हा आवाज, ही पार्किंग हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण जर स्थानिक लोकांना जर याच्यावरती निर्बंध आहेत, तर मुंबईवरून येणाऱ्या लोकांना किंवा अजून कुठून येणाऱ्या लोकांना जर इथं लग्न करायचं असेल तर त्यांच्यावरही निर्बंध प्रशासनाने ठेवले पाहिजे. एवढी माझी आजची या प्रेस कॉन्फरन्सच्या कळकळीची पोलीस प्रशासनाला, नगरपालिका प्रशासनाला, MSRDC ला, जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांना विनंती आहे.